तूळ राशी 15 ते 29 मे 2026. मे महिन्याच्या या शांत वाटणाऱ्या रात्री आकाशात ग्रहांची एक अद्भुत सभा भरत आहे. काळाच्या पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय आणि त्याचे सूक्ष्म संकेत आता तूळ राशीच्या जीवनात उतरू लागले आहेत. 15 मे ते 29 मे 2026 हा काळ साधासुद्धा नाही, कारण सौंदर्य, प्रेम, ऐश्वर्य आणि भाग्याचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह स्वतःच्या वृषभ राशीत प्रवेश करत आहे आणि त्याचवेळी सूर्य व बुध यांच्या युतीमुळे निर्माण होणारा बुद्धादित्य राजयोग जणू ब्रह्मांडाने स्वतः तूळ राशीसाठी एक नवीन अध्याय लिहायला सुरुवात केली आहे. कल्पना करा, अनेक दिवसांपासून बंद असलेले भाग्याचे दरवाजे अचानक हळूहळू उघडू लागले आहेत. आयुष्यात ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतून झगडत होतात, ज्या स्वप्नांना तुम्ही शांतपणे मनात जपून ठेवलं होतं, त्या स्वप्नांवर आता ग्रह नक्षत्रांचा प्रकाश पडू लागणार आहे. हा काळ तूळ राशीसाठी केवळ बदलाचा नाही, तर स्वतःची ओळख पुन्हा मिळवण्याचा आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण आकर्षण निर्माण होईल. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील, तुमच्या विचारांना महत्त्व देतील. अनेक दिवसांपासून थांबलेली कामे अचानक गती घेऊ शकतात. जिथे वारंवार अडथळे येत होते, तिथे आता मार्ग स्वतः तयार होताना दिसेल. कारण बुद्धादित्य राजयोग तुमच्या बुद्धीला धार देईल, निर्णय क्षमतेत वाढ करेल आणि समाजात तुमचा प्रभाव वाढवेल. विशेष म्हणजे शुक्राचा वृषभ राशीत प्रवेश हा तूळ राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. कारण शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे या काळात नातेसंबंध, प्रेम, विवाह, आर्थिक लाभ आणि सुखसोयी यामध्ये सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. काही लोकांच्या जीवनात अचानक एखादी अशी घटना येऊ शकते जी त्यांच्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकेल, तर काहींना जुन्या नात्यांमध्ये पुन्हा गोडवा अनुभवायला मिळेल. पण या सर्वांमध्ये एक गूढ ऊर्जा देखील दडलेली आहे. कधी कधी तुम्हाला असं वाटेल की काही अदृश्य शक्ती तुमचे रक्षण करत आहे. संकट येण्याआधीच मार्ग सापडेल, चुकीच्या लोकांपासून अंतर निर्माण होईल आणि योग्य वेळी योग्य माणसे आयुष्यात प्रवेश करतील. हे सर्व योगायोग नसतील, हे ग्रहांचे संकेत असतील. कार्यक्षेत्रात देखील हा काळ प्रभावशाली ठरू शकतो. जे लोक नवीन काम, व्यवसाय किंवा पदोन्नतीची वाट पाहत होते, त्यांना अचानक चांगली बातमी मिळू शकते. वरिष्ठ लोक तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुमच्या शब्दांना वजन प्राप्त होईल. काहींना दूरच्या प्रवासाचे योग येतील, तर काहींना नवीन आर्थिक संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्या पाहिले तर हा काळ हळूहळू स्थैर्य निर्माण करणारा असेल. अचानक धनलाभ, जुने अडकलेले पैसे परत मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होणे असे संकेत दिसू शकतात. मात्र या काळात अहंकारापासून दूर राहणे आणि संधी योग्य वेळी ओळखणे अत्यंत आवश्यक असेल. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या काळात तुमच्या अंतर्मनातील आवाज अधिक प्रबळ होईल. अनेकदा तुम्हाला आधीच काही गोष्टींची जाणीव होईल. काही स्वप्ने, काही संकेत, काही अनपेक्षित घटना तुम्हाला भविष्यातील बदलांची चाहूल देतील. त्यामुळे या दिवसांमध्ये मन शांत ठेवणे आणि देवावर श्रद्धा ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. 15 ते 29 मे 2026 हा काळ तूळ राशीसाठी फक्त ग्रहांचा बदल नाही, तर नशिबाच्या रंगमंचावर सुरू होणारा एक नवीन सिनेमॅटिक प्रवास आहे. जिथे संघर्षानंतर यश आहे, अंधारानंतर प्रकाश आहे आणि प्रतीक्षेनंतर मिळणारा तो मोठा विजय आहे, ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होता. तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ केवळ ग्रह बदलांचा नाही, तर नियतीने आखलेल्या एका अदृश्य युद्धाचा काळ ठरणार आहे. बाहेरून सर्व काही सामान्य दिसेल, पण आतून ब्रह्मांड तुमच्या जीवनात एक मोठी उलथापालथ घडवण्याची तयारी करत असेल. कारण जेव्हा शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्य बुधाची तेजस्वी युती आकाशात राजयोग निर्माण करते, तेव्हा काही आत्म्यांचे नशीब अचानक जागृत होते आणि त्यामध्ये तूळ राशीचा समावेश असू शकतो. या दिवसात तुम्हाला वारंवार असे वाटेल की काहीतरी मोठं घडणार आहे. मनात एक अनामिक अस्वस्थता असेल, पण त्याचवेळी आतून एक विचित्र आत्मविश्वासही जाणवेल. जणू काही एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला सतत पुढे ढकलत आहे. अनेक दिवसांपासून जे लोक तुम्हाला कमी समजत होते, तुमच्या शांततेचा गैरफायदा घेत होते, त्यांच्यासमोर आता तुमची खरी ताकद प्रगट होण्याची वेळ जवळ येत आहे. विशेष म्हणजे या काळात सत्य तुमच्या जीवनात सर्वात मोठं अस्त्र ठरेल. काही लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर येतील. जे गोड बोलून तुमच्याच विरोधात योजना आखत होते, त्यांची मुखवटे हळूहळू गळून पडतील. सुरुवातीला हे सर्व पाहून धक्का बसू शकतो, पण नंतर तुम्हाला समजेल की परमेश्वर तुम्हाला चुकीच्या लोकांपासून दूर करत आहे. कारण प्रत्येक वेदना ही शिक्षा नसते. काही वेदना तुमचे रक्षण करण्यासाठी येतात.
या काळात रात्रीच्या वेळी मन अधिक सक्रिय राहू शकते. अनेकांना विचित्र स्वप्ने पडतील, जुन्या आठवणी अचानक डोळ्यासमोर येतील किंवा एखाद्या व्यक्तींची वारंवार आठवण येईल. ज्योतिषशास्त्रानुसार हे संकेत असतात की तुमच्या जीवनात कर्मचक्र वेगाने फिरू लागले आहे. काही जुनी अपूर्ण नाती पुन्हा समोर येऊ शकतात. एखादा जुना मित्र, जुने प्रेम किंवा अचानक आलेला संदेश तुमच्या मनात मोठी खळबळ निर्माण करू शकतो. पण या सर्वांमध्ये सर्वात मोठा बदल हा तुळ राशीच्या आत्मविश्वासात होणार आहे. आतापर्यंत स्वतःला रोखून ठेवणारी भीती आता हळूहळू संपेल. तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकाल. तुमच्या डोळ्यात एक वेगळंच तेज दिसेल. लोक तुमच्या उपस्थितीने प्रभावित होतील. काहींना तर तुमच्या यशाचा हेवाही वाटू शकतो. आर्थिकदृष्ट्या देखील हा काळ रहस्यमय पद्धतीने लाभ देणारा ठरू शकतो. अचानक एखादी संधी मिळेल. अनपेक्षित लाभ होणे किंवा जिथे आशा संपली होती तिथून मदत मिळणे असे अनुभव येऊ शकतात. पण ग्रह सांगतात या काळात प्रत्येकावर सहज विश्वास ठेवू नका, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते. आणखी एक विशेष संकेत म्हणजे या दिवसात तुम्हाला एखाद्या मंदिराकडे, मंत्राकडे किंवा अध्यात्माकडे ओढ वाटू शकते, कारण तुमच्या राशीभोवतीची ऊर्जा अधिक संवेदनशील होत आहे. काही लोकांना देवाचे सूक्ष्म संकेतही अनुभवायला मिळू शकतात. एखादी गोष्ट वारंवार दिसणे, अचानक मनात आलेला विचार खरा ठरणे किंवा संकटातून चमत्कारिकरित्या बचाव होणे हे सर्व योगायोग नसतील. हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की शांत दिसणाऱ्या समुद्रातही किती मोठं वादळ दडलेलं असतं आणि कदाचित त्या वादळानंतरच तुमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर सूर्योदय होणार आहे. शेवटी फक्त एवढंच सांगावंसं वाटतं, तुळ राशीच्या लोकांनी या काळाकडे साधा काळ म्हणून पाहू नये, कारण 15 ते 29 मे 2026 हा काळ तुमच्या आयुष्यात काहीतरी खोलवर बदल घडवून आणू शकतो. कधी कधी जीवनात काही घटना अशा घडतात ज्या त्या क्षणी समजत नाहीत, पण नंतर लक्षात येतं की त्या प्रत्येक गोष्टीमागे परमेश्वराची एक मोठी योजना दडलेली होती. आणि कदाचित आता तुमच्या आयुष्यातही तसाच काळ सुरू होत आहे. जर एखादी गोष्ट तुमच्या हातातून निसटत असेल, एखादी व्यक्ती दूर जात असेल किंवा काही योजना अचानक बदलत असतील, तर लगेच निराश होऊ नका, कारण ग्रहांचा हा संकेत सांगतो की ब्रह्मांड तुमच्यासाठी त्याहून अधिक चांगल्या गोष्टीची तयारी करत आहे. काही वेळा आयुष्यातील बंद होणारे दरवाजे हे शिक्षा नसतात, तर नवीन आणि योग्य मार्गाकडे नेणारे संकेत असतात. या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे सर्वात महत्त्वाचे असेल, कारण तुमच्या आत दडलेली शक्ती आता जागी होऊ लागणार आहे. अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना, अपूर्ण स्वप्ने आणि स्वतःला सिद्ध करण्याची जी आग तुमच्या आत होती ती आता हळूहळू प्रगट होईल. तुम्हाला तुमची खरी किंमत समजू लागेल आणि जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक एक दिवस तुमच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक यशासोबत परीक्षा देखील येते. त्यामुळे या दिवसांमध्ये राग, अहंकाराने उतावळेपणा यापासून दूर राहा. शांत मनाने घेतलेले निर्णय तुम्हाला मोठा लाभ देऊ शकतात. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक नात्याला प्रेम आणि आधार द्या, कारण या काळात तुमचे शब्द आणि वागणूकच तुम्हाला भविष्यातील मार्ग तयार करणार आहेत. आर्थिक बाबतीत एखादी चांगली संधी मिळाली तर तिला घाबरू नका. नवीन सुरुवात करण्याची वेळ आली तर मागे हटू नका, कारण ग्रहांची साथ मिळत असताना घेतलेले धाडसी निर्णय आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. अनेकांना या काळात अचानक मिळणाऱ्या संधींमुळे जीवनात स्थैर्य आणि समाधान अनुभवायला मिळू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवावरची श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका, कारण काही अदृश्य शक्ती सतत तुमच्या पाठीशी उभी आहेत. तुम्ही एकटे नाही आहात. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की सर्व काही संपत चाललंय, त्याच क्षणी ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन आशेचा किरण घेऊन उभं असेल. म्हणूनच या काळात भीती नाही तर विश्वास ठेवा, शंका नाही तर सकारात्मक विचार ठेवा, कारण कदाचित हा काळ तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्यासाठीच आला आहे. संघर्षानंतर मिळणारं यश जास्त सुंदर असतं आणि आता तुमच्या आयुष्यातही त्या सुंदर पर्वाची सुरुवात होण्याचे संकेत दिसत आहेत.